महाराष्ट्र के विधानसभा क्षेत्र साकोली भंडारा निर्वाचन क्षेत्र भंडारा जिले की सबसे चर्चित विधानसभा है, जहां त्रिकोणीय लड़ाई के चलते इस सीट पर काफी दिलचस्प मुकाबला होना तय है। इसी क्षेत्र से प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले चुनाव लड़ रहे हैं। साकोली से लेकर पूरे विदर्भ में नाना पटोले ने राज्य के अगले मुख्यमंत्री बनने का संदेश प्रसारित किया है, लेकिन कई निर्दलीय उम्मीदवार खेल बिगाड़ने के लिए तैयार है। लेकिन जिस विधानसभा क्षेत्र में राजनीति अपने चरण पर है, वहां से निर्दलीय उम्मीदवार रोहन सोनपिपले ने राजनीति से परे होकर चुनाव लड़ने का फैसला लिया है। हर जाति धर्म से परे होकर विधानसभा क्षेत्र के सर्वांगीण विकास के लिए पूरी तरह समर्पण की भावना के साथ कार्य करने का विश्वास उम्मीदवार सोनपिपले ने जताया है। विकास के नाम पर गरीब जनता का शोषण और विस्थापित करने, इसके अलावा विकास की कोई भी कार्य न करते हुए केवल वोट की राजनीति के लिए वर्षों से गरीब जनता को फंसाने का आरोप सोनपिपले ने लगाया। निर्दलीय के तौर पर इस बार जहां चुनाव चिन्ह को मतदान करने का आह्वान सोनपिपले ने किया है। राजकारणामध्ये उतरलोच नाही, राजकारणी लोक राजकारणाचे काम करत आहे। मी तर फक्त जी व्यवस्था होती, शिक्षणाचा जो दर्जा होता, त्या विषयावरती आवाज उचलण्यासाठी हा विधानसभेचा फॉर्म भरलाय। जर मी सामान्य माणूस म्हणून जेव्हा फॉर्म भरला असता आणि लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला असता की जो दर्जा खालावला आहे, तर लोकांनी माझं ऐकलं नसतं। म्हणून बंडखोरी करण्यासाठी मी फक्त उमेदवारीचा फॉर्म भरलाय। माझे फक्त जे मॅनिफेस्टोचे पॉइंट्स आहेत ते लोकांपर्यंत मांडण्यासाठी आणि लोकांना बंड करण्यासाठी की ज्या मूलभूत अधिकार आहेत त्यांचे ते तुम्हाला भेटत नाही, ते हिरावल्या जात आहे। ते मूलभूत अधिकारांसाठी तुम्ही सरकारशी असो की सरकारी अधिकाऱ्यांशी असो भांडलं पाहिजे आणि आपले मूलभूत अधिकार मिळाले पाहिजे। त्याच्यासाठी शिक्षणाचा दर्जा सर्वात पहिलं महत्त्वाचा। मग शिक्षण घेतल्यानंतर मुलांना त्यांच्या एरियामध्ये कमीत कमी 50 ते 100 किलोमीटर मध्ये त्यांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे। गावांमध्ये जी आरोग्याची सेवा आहे ती शहरांच्या कंपॅरिझन काही नाही। इथे सर्वांना पहिले पीएससी मध्ये रेफर केला जाते, पीएससी मध्ये काही सोय नाही, त्यांना मग सिटी मध्ये रेफर केला जाते। भरपूरदा असं होते की हा जो ट्रान्सपोर्टेशनचा टाइम लागतो त्यांना एका जागून दुसऱ्या जागेवरती भरपूर लोकांचे प्राण जातात। हा एक मुद्दा। तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा की शेतकरी जेव्हा शेतामध्ये माल पिकवतो त्याला आजपर्यंत यांनी हमी भाव देऊ शकले नाही। मला नाही वाटत इथल्या राजनीतीचे मोठे मोठे पक्ष आहेत त्यांनी कधी शेती केली असेल। मी मागच्या 5-6 वर्षापासून शेती करतोय, मला अनुभव घेतलाय मी की शेती करण्यासाठी किती मेहनत करावी लागते। हे यांनी लोकांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा साधा भाव सुद्धा दिलेला नाही शेतमालाला। त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी घेऊन मी ह्या बेसिक मूलभूत गोष्टी घेऊन उतरलोय। राजकारणी करतात, नेते मंडळी करतात, गावातले मेन कार्यकर्ते करतात, बहुजन समाज नाही। मी कोणत्या एक पर्टिक्युलर कास्टसाठी हे आपले मुद्दे नाही मांडले। कोणती कास्ट असो सर्वांना बेसिक आरोग्य, दर्जेदार शिक्षण, शिक्षणानंतर रोजगार आणि शेतमालाला भाव या मुद्द्यांवरती उतरलोय। हा, परंतु जर बहुजन म्हटलं किंवा दुसरी कोणती कास्ट म्हटलं तर या गावामध्ये जे नेतेच्या मार्फत कार्यकर्ते जोडले आहे ते यांना सर्वांना तूट पाडून समाजाचं वर्गीकरण करत आहे आणि त्याच्यामुळे या ज्या मूलभूत गरजा राहिल्या आहेत गावातल्या सर्व व्यक्तींच्या ह्या एका साईडला राहतात। मी फिजिकली ऑलमोस्ट भरपूर गावांमध्ये फिरलो। जर त्यांनी विकास केला तर हे बेसिक मुद्द्यांच्या हिशोबाने त्यांनी काहीच नाही केलं। आणि जर ते अनालिसिस असेल की शिक्षणाचा दर्जा हा वर्षानुवर्ष खालावत गेलाय स्पेशली गावांकडे, जर त्यांनी विकास केला तर त्यांची पूर्ण फॅमिली मार्केटमध्ये का उतरली त्यांची पब्लिसिटी करायला। जर त्यांनी विकास केला तर त्यांना पब्लिसिटी करायची गरजच नाही आहे, त्यांना कार्यकर्त्याची गरज नाही, कारण की लोक त्यांना निवडून देईल। मी प्रत्येक गावामध्ये फिरलो नाही, परंतु जितके मला पॉसिबल झाले 6 दिवसांमध्ये मी जितक्या गावांमध्ये फिरलो फक्त 4 गावं सोडले तर कोणत्याच गावाच्या शिक्षणाचा दर्जा इतका नाही की ते शिक्षण घेतल्यानंतर ते शहरातल्या मुलांबरोबर कॉम्पीट करू शकतील, म्हणजे त्यांचे भवितव्य हे धोक्यात घातलेलं आहे। सर्वात पहिलं मूलभूत गरजा ज्या आहेत गावातल्या त्या पूर्ण करायला पाहिजे, त्याच्यानंतर डेव्हलपमेंटकडे। पण डेव्हलपमेंटची यांना परिभाषाच माहित नाही। डेव्हलपमेंट म्हणजे काय असते, शिक्षण घेतल्यानंतर डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली सुरू होऊन जाते आणि इथे डेव्हलपमेंटच्या नावाखाली फक्त पैसा येतो आणि कार्य जे असते ते एनओसी जे देतात त्याच्या हिशोबाने एकही काम नसते। फक्त पैसा हे कार्यकर्ते खाण्यासाठी आणि ठेकेदाराला खाण्यासाठी असतो, विकास नावावरती काही नाही। तुम्ही जर बघितलं जितकेही कामं झाले त्यांचं जर ऑडिट केलं तर एकही काम ऑडिट मध्ये तुमचं पास होणार नाही। जे ठेकेदार किंवा जे इंजिनियर
गव्हर्नमेंट इंजिनियरही जे ऑडिट करून पास करत आहेत आणि पैसे पुरवतात त्या कार्यकर्त्यांना किंवा ठेकेदारांना, मला नाही वाटत की कोणतंच ऑडिट जर प्रायव्हेटली तुम्ही केलं तर ते पास होईल.